शहरातील कौठा न्यायनगर येथील तृप्ती चार्लेवार या विवाहितेच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या पतीसह सासरच्या मंडळींना तात्काळ अटक करण्याची मागणी नांदेड जिल्हा बुरुड समाजाने केली आहे। 9 जानेवारी रोजी तृप्ती चार्लेवार या विवाहितेचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता। मयत महिलेला 2 लहान मुले आहेत। हुंड्यापोटी पती आणि सासरच्या मंडळींनी फासावर लटकवले असा आरोप मयततेच्या कुटुंबियांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून ही आरोपी अद्यापही अटक नाहीये। पोलिसांनी दोघांना पकडून सोडून दिल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे। तात्काळ सर्व आरोपींना अटक करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी बुरुड समाजाने केली आहे। मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी नागू सुनेवार, गंगाधर राहेरकर, मोहन पटकुटवार, शाहू वासमवार, संतोष सुनेवार, शेषेराव पटकुटवार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते। आमच्या बुरुड समाजातील एक अत्यंत गरीब कुटुंबियातील मुलगी हेमंत दादाराव चर्लेवार यांना देण्यात आली होती। त्या मुलीचं एक पैशासाठी, हुंड्यासाठी एक अनेक वर्षापासून तिला त्रास होता आणि तिचं एक निर्गुणपणे तिचा खून झालेला आहे। आणि एवढं झालं असतानासुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा अद्यापही दाखल केलेला नाही। मुख्य आरोपी जे कोणी आहेत ते आताही फरार आहेत आणि ह्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व बुरुड समाजाचे आज एकत्र येऊन ह्या मुलीच्या पाठीमागे आहोत आणि त्या मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही प्रशासन सन्माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की या गुन्ह्यामध्ये जे कोणीही गुन्हेगार असेल, जे कोणीही त्यांना सहकार्य करत असेल, त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि हे न्याय जर शासनाने नाही दिला तर आम्ही सर्व बुरुड समाज एकत्र होऊन या शासनावर आणि प्रशासनावर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मुलीला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही समाज कोणताही गप्प बसणार नाही। याचं लग्न 4 वर्षापूर्वी झालेले आहे। त्याला हुंड्याची वारंवार मागणी करत होते म्हणून तिचा छळ केला। जास्तीत जास्त फाशीची शिक्षा मिळावे असे म्हणजे म्हणणं आहे। त्याला मुलं आहे 2, एक केहास दीड वर्षात, एक 3 वर्षाचा केहास आणि 1.5 वर्षाचा शिवांश आहे। ते दूध पिता आहे। आपण मुलीची मी आई आहे। का बरं मारली? तिला छळ करून हुंड्यासाठी मारहाण केली आहे। तिचा मृत्यू केला आहे।